लग्नाला अवघे 6 महिने झाले होते. आर्याला अजूनही वाटायचं की तिचा संसार हळूहळू फुलतो आहे. प्रेमासाठी तिने आईवडिलांशी हट्ट केला होता. रोहनशीच लग्न करायचं हा तिचा निर्णय होता. आईने कितीतरी वेळा समजावलं होतं, आर्या, माणसाचं रूप पाहून प्रेम करू नकोस. स्वभाव पहा. त्या मुलाबद्दल चांगलं ऐकायला मिळत नाही, पण प्रेम आंधळं असतं. आर्याने कोणाचंच ऐकलं नाही. शेवटी आईवडिलांनी तिच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला. सुरुवातीचे 2 महिने खरंच स्वप्नासारखे गेले. रोहन तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. सासूबाईही तिचं कौतुक करायच्या. आर्याला वाटलं होतं की आयुष्यभर हेच सुख तिच्या वाट्याला येणार आहे. पण हळूहळू रोहन बदलायला लागला. तो ऑफिसचं कारण सांगून उशिरा घरी यायचा. कधी 2-2 दिवस बाहेर राहायचा. आर्या विचारायची तर तो चिडून बोलायचा, ऑफिसमध्ये काम असतं, प्रत्येक गोष्टीचा हिशोब देत बसू का? आर्या गप्प व्हायची. तिला त्याच्यावर विश्वास होता. पण एक दिवस रोहन आंघोळीला गेला असताना त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एका मुलीचं नाव चमकत होतं, रिया. आर्याने फोन उचलला नाही. पण काही क्षणांनी पुन्हा मेसेज आला. नकळत तिची नजर स्क्रीनवर गेली. मिस यू, विकेंडला भेटायचं ना? एवढं वाचून तिचे हात थरथरू लागले. मनाने नको म्हणत असतानाही तिने मोबाईल उघडला. त्यात रोहन आणि रियाचे अनेक फोटो होते. दोघे एकत्र फिरायला गेलेले, हॉटेलमध्ये बसलेले, वाढदिवस साजरा करतानाचे फोटो. चॅटमध्ये प्रेमाच्या शपथा होत्या. आर्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्या दिवशी ती काहीच बोलली नाही. 2 दिवस ती शांत राहिली. कदाचित रोहन स्वतः कबूल करेल अशी तिला आशा होती. पण तसं काहीच झालं नाही. शेवटी एका रात्री तिने धीर करून विचारलं, रोहन, आपल्या दोघांमध्ये काही कमी आहे का? रोहन वर्तमानपत्रातून नजर न उचलता म्हणाला, काय झालं आता? रिया कोण आहे? हे ऐकताच रोहनचा चेहरा बदलला. तो संतापाने उठला. माझा फोन चेक करतेस? मी तुझ्यावर संशय घेतला नाही, पण जे पाहिलं ते पुरे. त्याने तिचं बोलणं तोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी आर्याला हॉलमध्ये बोलावलं. तिथे रोहन आधीच बसला होता. टेबलावर काही फोटो पडले होते. त्या फोटोत आर्या एका अनोळखी पुरुषासोबत उभी असल्याचं दाखवलं होतं. आर्या ते फोटो पाहून हादरली. हे काय आहे? ती ओरडली. सासूबाई तिरस्काराने म्हणाल्या, आता अजून काय नाटक करणार? तुझे रंग आम्हाला समजले आहेत. हे फोटो खोटे आहेत, कोणीतरी एडिट केले आहेत. मग सगळे खोटे आणि तूच खरी, रोहनने कठोर आवाजात विचारलं. आर्या त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली. रोहन, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही केला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता. पुढच्या आठवड्यात तिला घटस्फोटाची नोटीस मिळाली. कारण लिहिलं होतं, वैवाहिक विश्वासघात. आर्याला धक्का बसला. तिने खूप विनवण्या केल्या, पण रोहनने कोर्टातही तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही. घटस्फोट झाला आणि काही दिवसातच रोहनने रियाशी लग्न केलं. आर्या त्या घरात परकी झाली. एका सकाळी तिची बॅग दाराबाहेर ठेवण्यात आली. सासूबाई म्हणाल्या, आमच्या घरातून निघून जा. आता या घरावर तुझा काहीच हक्क नाही. आर्या रडत त्यांच्या पायाशी बसली. आई, माझी चूक तरी सांगा. मला आई म्हणू नकोस. रोहनने दार उघडलं आणि थंड आवाजात म्हणाला, तू जितक्या लवकर जाशील तितकं सगळ्यांसाठी बरं आहे.
आर्याने शेवटचं एकदा त्या घराकडे पाहिलं. ज्या घरात संसाराची स्वप्न घेऊन ती आली होती, त्याच घरातून आज ती बेघर झाली होती. पायात चप्पल नव्हती, हातात एक छोटी बॅग, खिशात 1 रुपयाही नव्हता. उन्हाने अंग भाजत होतं, पण तिच्या मनात त्याहून मोठी जळजळ होती. चालता चालता ती गावाबाहेर आली. सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. भूक, तहान आणि मानसिक वेदना यामुळे तिची पावलं जड झाली होती. रस्त्याच्या कडेला ती बसली आणि रडू लागली. तेवढ्यात एका वृद्ध आजीची नजर तिच्यावर पडली. त्या तिच्याजवळ आल्या. "बाळ, सकाळपासून काही खाल्लंस का?" आर्याने नकारार्थी मान हलवली. आजींनी तिला जवळच्या टपरीवर नेलं. गरम वडापाव आणि चहा आणून तिच्यासमोर ठेवला. पहिला घास तोंडात टाकताच आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. अनोळखी माणसं कधीकधी आपल्या माणसांपेक्षा जास्त आपली असतात. जेवण झाल्यावर त्यांनी तिच्या हातात 100 रुपयांची नोट ठेवली. "माहेरी जा, मुलीने रस्त्यावर राहू नये." आर्या काही बोलू शकली नाही. तिने त्यांच्या पायाला हात लावला आणि बस स्थानकाच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिला एक तुटलेली चप्पल दिसली. जवळ पडलेल्या प्लॅस्टिकच्या दोरीने तिने तिचा पट्टा बांधला आणि ती पायात घातली. बस आली. बसमध्ये गावातील काही ओळखीचे लोक होते. "अगं आर्या, अचानक माहेरी?" कोणीतरी विचारलं. ती जबरदस्तीने हसली. "आईबाबांना भेटायला चालले आहे. रोहन नाही आला?" "ऑफिसचं काम आहे," ती एवढंच म्हणाली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मात्र ती कोणालाही दिसू देत नव्हती. 1 तासानंतर बस तिच्या गावात पोहोचली. घरासमोर उभी राहिल्यावर तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. तिने थरथरत्या हाताने दरवाजा ढकलला आणि आत काय होणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. दरवाजा उघडताच आर्याची आई समोर आली. समोर मुलीची अवस्था पाहून तिच्या हातातील तांदळाचं ताट खाली पडलं. विस्कटलेले केस, धुळीने माखलेले पाय, डोळ्यात साचलेलं दुःख आणि हातातील छोटीशी बॅग. आई काही क्षण नुसती तिच्याकडे पाहत राहिली. पुढच्याच क्षणी आर्या आईच्या गळ्यात पडली आणि मोठ्याने रडू लागली. "आई, मी काहीच चुकीचं केलं नव्हतं." आईच्याही डोळ्यात पाणी आलं. पण त्याचवेळी घराच्या आतून तिचा मोठा भाऊ अमोल आणि वहिनी स्वाती बाहेर आले. अमोलच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, तर स्वातीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. "अचानक कशी आलीस?" अमोलने विचारलं. आर्या काही बोलणार तेवढ्याच स्वातीने उपरोधिक स्वरात विचारलं, "तुझ्या सासरी सगळं ठीक आहे ना?" हा प्रश्न ऐकताच आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने हळूहळू सगळी हकीकत सांगितली. रोहनचं दुसऱ्या मुलीशी असलेलं नातं, तिच्यावर लावलेले खोटे आरोप, घटस्फोट आणि घराबाहेर काढणं, सगळं ऐकून घरात काही क्षण शांतता पसरली. आईला मुलीची दया येत होती, पण स्वाती मात्र चिडली होती. आपल्या घरात आधीच खर्च कमी नाही, आता ही कायमची इथे राहिली तर लोक काय म्हणतील? शिवाय गावात तिच्याबद्दल कसल्या कसल्या अफवा सुरू आहेत. "स्वाती," आईने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. "मी चुकीचं काही बोलत नाही. उद्या आपल्या मुलांवर याचा परिणाम झाला तर?" आर्याला प्रत्येक शब्द हृदयात बाणासारखा टोचत होता. अमोल शांत बसला होता. त्याच्या मनात बहिणीबद्दल प्रेम होतं, पण संसार आणि समाज या दोघांच्या मध्ये तो अडकला होता. त्या रात्री आर्या घराच्या एका कोपऱ्यात झोपली. अनेक दिवसांनी डोक्यावर छप्पर होतं, पण मनाला शांतता नव्हती. आई 2-3 वेळा तिच्याकडे आली. तिच्या केसांमधून हात फिरवला, पण काही बोलू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या लवकर उठली. तिने अंगण झाडलं, घर साफ केलं, आईला स्वयंपाकात मदत केली. आईला वाटलं
मुलगी हळूहळू सावरते आहे. पण स्वातीच्या मनातील राग कमी झाला नव्हता. दुपारचं जेवण झाल्यावर स्वातीने अमोलला खोलीत बोलावलं. तुझ्या बहिणीचा काहीतरी निर्णय घे. ती इथे कायम राहिली तर मला मान्य नाही. पण ती कुठे जाईल? अमोल हळू आवाजात म्हणाला. तो तिचा प्रश्न आहे. आर्या पाणी आणायला जात असताना तिच्या कानावर हे शब्द पडले. तिचे पाय जागच्या जागी थबकले. तिला कळून चुकलं होतं की हे घरही आता तिचं राहिलेलं नाही. त्या संध्याकाळी तिने आईला मिठी मारली. आई, मी उद्या निघते. कुठे जाणार आहेस? माहीत नाही, पण इथे राहून तुमच्यावर ओझं व्हायचं नाही. आई रडू लागली. बाळ, माझ्या हातात असतं तर मी तुला कधीच जाऊ दिलं नसतं. आर्या आईचे अश्रू पुसत म्हणाली. तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असेल ना तर मी कुठेही जगू शकेन. पहाटे सगळे झोपेत असतानाच तिने एक चिठ्ठी लिहिली. आई, माझी काळजी करू नकोस. मी परत येईन, पण माझ्या पायावर उभी राहूनच. चिठ्ठी देवघरात ठेवून ती घराबाहेर पडली. सूर्य नुकताच उगवत होता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. आर्या चालत चालत मुख्य रस्त्यावर आली. तिच्या मनात एकच विचार होता. आता कोणाकडेही हात पसरायचा नाही. दुपारपर्यंत ती जवळच्या शहरात पोहोचली. अनेक ठिकाणी नोकरीची चौकशी केली, पण प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जात होता. अनुभव आहे का? राहायला कुठे आहे? दोन्ही प्रश्नांची तिच्याकडे उत्तरं नव्हती. संध्याकाळ जवळ येत होती. भूक पुन्हा असह्य झाली होती. एका बसस्थानकातील बाकावर ती बसली. हातातील पैसे जवळजवळ संपले होते. समोर लोकांची धावपळ सुरू होती, पण तिच्यासाठी वेळ जणू थांबली होती. तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला. त्याच्या हातातील फुग्यांचा जुडगा सुटला आणि सगळे फुगे हवेत उडाले. मुलगा रडू लागला. आर्या पटकन उठली. तिने धावत जाऊन काही फुगे पकडले आणि त्याच्या हातात दिले. मुलाची आई तिच्याजवळ आली. खूप खूप धन्यवाद. आर्या फक्त हसली. हे सगळं काही अंतरावर उभा असलेला एक तरुण शांतपणे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आर्याने अनोळखी मुलासाठी केलेली धडपड त्याच्या नजरेत भरली होती. काही क्षणांनी तो तिच्या दिशेने चालत येऊ लागला. तो तरुण आर्यासमोर येऊन थांबला. उंच बांधा, साधा पांढरा शर्ट, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. तो काही क्षण आर्याकडे पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, माफ करा, मी काही वेळापासून तुम्हाला पाहत होतो. तुम्ही स्वतः इतक्या अडचणीत असूनही त्या छोट्या मुलाला मदत केली. आजकाल अशी माणसं फार कमी भेटतात. आर्या थोडी गोंधळली. मी काही विशेष केलं नाही. तो हलकासा हसला. माझं नाव समीर आहे. मी आर्या. तुम्ही या शहरात नवीन आहात का? आर्याने काही क्षण विचार केला. अनोळखी माणसाला सगळं सांगणं योग्य आहे का? हा प्रश्न तिच्या मनात आला. पण त्याच्या बोलण्यात कुठेही बनावटपणा जाणवत नव्हता. हो, आजच आले आहे. कोणाकडे? आर्याने नकारार्थी मान हलवली. म्हणजे? कोणाकडेच नाही. समीरच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. राहण्याची व्यवस्था आहे? नाही. नोकरी? तीही नाही. क्षणभर शांतता पसरली. समीरने आणखी प्रश्न विचारले नाहीत. त्याने जवळच्या स्टॉलवरून पाण्याची बाटली आणि काही खाणं आणलं. हे घ्या. नको, माझ्याकडे पैसे आहेत. मला माहीत आहे की तुम्ही परत द्याल, पण सध्या हे कर्ज समजा. आर्याने संकोचाने ते स्वीकारलं. दोघं बसस्थानकाच्या बाकावर बसले. थोड्या वेळाने आर्याने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. प्रेमविवाह, नवऱ्याचा विश्वासघात, खोटे आरोप, घटस्फोट, माहेरी झालेला अपमान. सर्व काही ऐकल्यावर समीर बराच वेळ शांत बसला. तुम्ही पुन्हा उभ्या राहू शकता. आर्या कडवट हसली. सगळे तेच म्हणतात, पण कसं? स्वतःवर विश्वास ठेवून. आर्याने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या एका मैत्रिणीची संस्था आहे. तिथे महिलांना राहण्याची
आणि काम शिकण्याची व्यवस्था आहे. तुम्हाला आवडलं तर मी तिथे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही माझ्यासाठी एवढं का करत आहात? समीरने शांतपणे उत्तर दिलं, कारण एखाद्याला मदतीची गरज असताना त्याच्याकडे पाठ फिरवणं मला जमत नाही. आर्याने काही क्षण विचार केला आणि हलकेच होकार दिला. समीरने कार काढली. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यातून गाडी पुढे निघाली. अर्ध्या तासानंतर ते एका स्वच्छ सुंदर इमारतीसमोर थांबले. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, नवचेतना महिला सहाय्य केंद्र. आत गेल्यावर मध्यमवयीन एक महिला त्यांना भेटल्या. समीर, अचानक? मॅडम, या आर्या. यांना काही दिवस सुरक्षित जागेची गरज आहे. महिलेने आर्याकडे मायेने पाहिलं. बाळ, घाबरू नकोस. ये, आत ये. त्या शब्दांनी आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिला एक स्वच्छ खोली दाखवण्यात आली. छोटासा पलंग, टेबल, कपाट आणि खिडकीतून दिसणारं हिरवं अंगण. अनेक दिवसांनी तिला सुरक्षित असल्याची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी संस्थेतील सर्व महिला एकत्र नाश्ता करत होत्या. कोणाचा नवरा दारुडा होता, कोणाला घरातून हाकललं होतं, तर कोणाला आयुष्यात नवं ध्येय मिळालं होतं. प्रत्येकाची कहाणी वेगळी होती, पण संघर्ष सारखाच होता. आर्या हळूहळू त्यांच्यात मिसळू लागली. तिला शिवणकाम, संगणक आणि स्वयंपाक व्यवस्थापन यांचं प्रशिक्षण देण्यात आलं. ती प्रत्येक काम मन लावून शिकू लागली. काही दिवसातच तिच्या मेहनतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एके दिवशी संस्थेच्या प्रमुखांनी तिला बोलावलं. आर्या, शहरातील एका मोठ्या कॅफेमध्ये व्यवस्थापन सहाय्यकाची जागा आहे. आम्ही तुझं नाव सुचवलं आहे. आर्याच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी खरं हास्य उमटलं. मी प्रयत्न करेन. मुलाखतीच्या दिवशी ती खूप घाबरली होती, पण तिने प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. तिचा आत्मविश्वास पाहून तिला नोकरी मिळाली. पहिल्या पगाराचा लिफाफा हातात घेताच तिचे डोळे भरून आले. तिने सर्वात आधी आईला फोन केला. फोन उचलताच आईचा आवाज थरथरला. आर्या, कशी आहेस बाळ? आई, मला नोकरी मिळाली. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग आई रडू लागली. देवाचे लाख लाख उपकार. आर्याने हसत अश्रू पुसले. आता ती कोणावरही अवलंबून नव्हती. तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. आणि तिच्या या नव्या प्रवासात दूर उभा राहून तिच्या प्रत्येक यशाचा मनापासून आनंद साजरा करणारा समीर नकळत तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनू लागला होता. नोकरीला 3 महिने झाले होते. आर्या आता पूर्वीसारखी घाबरलेली, रडणारी मुलगी राहिली नव्हती. कॅफेमध्ये तिच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे सर्वजण तिचं कौतुक करू लागले होते. ग्राहकांशी नम्रपणे बोलणं, काम वेळेवर पूर्ण करणं आणि प्रत्येक गोष्ट मनापासून करणं ही तिची सवय झाली होती. संस्थेतून बाहेर पडून तिने छोटंसं भाड्याचं घरही घेतलं होतं. पहिल्या महिन्याचा पगार मिळताच तिने सर्वात आधी आईसाठी एक सुंदर साडी आणि वडिलांसाठी साधा कुर्ता विकत घेतला. ते दोघे भेटायला आले तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. माझी मुलगी आज स्वतःच्या पायावर उभी आहे, असं म्हणत आईने तिला घट्ट मिठी मारली. त्या दिवशी अनेक महिन्यांनंतर आर्याला पुन्हा एकदा घरचं प्रेम मिळालं. दरम्यान समीर अजूनही अधूनमधून तिची चौकशी करत होता, पण त्याने कधीही तिच्यावर आपले उपकार असल्यासारखं वागणं केलं नाही. तो फक्त एवढंच विचारायचा, सगळं ठीक आहे ना? आणि आर्या हसून उत्तर द्यायची, हो, आता खरंच सगळं ठीक आहे. एके दिवशी कॅफे बंद होण्याच्या वेळी समीर तिथे आला. हातात 2 कॉफीचे कप होते. तो हसत म्हणाला, आज माझ्याकडून कॉफी. आर्या हसली. दोघे बाहेरच्या बागेत जाऊन बसले. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. मग समीर म्हणाला, आर्या, तू पहिल्यांदा भेटली होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यात फक्त वेदना होत्या. आज त्याच डोळ्यात आत्मविश्वास दिसतोय.
आर्या हलकसं हसली. तुझ्यामुळेच शक्य झालं. नाही, मी फक्त हात दिला. चालायचं तू स्वतः ठरवलंस. त्या शब्दांनी आर्या काही क्षण गप्प बसली. हळूहळू दोघांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. समीरच्या स्वभावात दिखाऊपणा नव्हता. तो मोठ्या बांधकाम कंपनीत वरिष्ठ अभियंता होता. पण त्याने कधीही आपल्या पैशाचा किंवा पदाचा गर्व केला नाही. त्याच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं आणि तो एकटाच राहत होता. म्हणूनच कदाचित दुसऱ्यांचं दुःख त्याला पटकन समजायचं. एके रविवारी समीरने आर्याला जवळच्या अनाथाश्रमात येण्याचं निमंत्रण दिलं. मी महिन्यातून एकदा इथे येतो. मुलांसोबत थोडा वेळ घालवला की मन हलकं होतं. आर्याही त्याच्यासोबत गेली. छोट्या छोट्या मुलांबरोबर खेळताना समीरच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून ती भारावून गेली. मुलांनी त्याला समीर दादा म्हणून वेढा घातला होता. तो प्रत्येक मुलाशी आपुलकीने बोलत होता. त्या दिवशी आर्याच्या मनात समीरबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला. काही दिवसांनी संस्थेच्या प्रमुखांनी आर्याला भेटायला बोलावलं. बाळ, तू खूप बदलली आहेस. तुझ्यातला आत्मविश्वास पाहून आम्हाला अभिमान वाटतो. आर्या नम्रपणे म्हणाली, हे सगळं तुमच्यामुळे. नाही, माणूस पडल्यावर पुन्हा उभा राहण्याचा निर्णय स्वतःच घेतो. त्या भेटीनंतर घरी जाताना आर्या विचारात पडली. खरंच आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं, पण त्याच आयुष्याने तिला नवी माणसंही दिली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समीरने तिला एका छोट्याशा कॅफेमध्ये बोलावलं. तो नेहमीपेक्षा थोडा गंभीर दिसत होता. आर्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय झालं? मी अनेक दिवसांपासून विचार करतोय, पण योग्य वेळेची वाट पाहत होतो. आर्याचं हृदय धडधडू लागलं. समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या भूतकाळाबद्दल मला सगळं माहीत आहे, पण मी कधीच तुला त्या नजरेने पाहिलं नाही. माझ्यासाठी तू एक धाडसी मुलगी आहेस, जिने आयुष्याशी हार मानली नाही. आर्या शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. समीरने खोल श्वास घेतला. आर्या, माझं तुझ्यावर प्रेम झालं आहे. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. आर्याच्या हातातील कप थरथरला. समीर, तू काय बोलतो आहेस? जे मनात आहे तेच. मी घटस्फोटीत आहे, माहीत आहे. माझा भूतकाळ खूप वाईट आहे. तो तुझा भूतकाळ आहे, तुझी ओळख नाही. आर्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. मला पुन्हा कोणावर विश्वास ठेवायची भीती वाटते. समीर शांतपणे म्हणाला, मी तुला आज उत्तर द्यायला सांगत नाही. तुला जितका वेळ हवा असेल तितका घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर दया करत नाही, मी तुझा आदर करतो. हे ऐकताच आर्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या तुटलेल्या भूतकाळाऐवजी तिच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करत होतं. त्या रात्री आर्याला झोप लागली नाही. रोहनने दिलेल्या जखमा अजूनही मनात होत्या, पण समीरच्या प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणा होता. तिच्या आयुष्याचा पुढचा निर्णय तिच्या हातात होता. मित्रांनो, जिच्यावर चारित्र्याचा खोटा आरोप करून नवऱ्याने घराबाहेर काढलं, तीच आर्या एका अनोळखी व्यक्तीला भेटली आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात असा एक निर्णय आला ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. पण शेवटी असं काय घडलं की तिचा भूतकाळ पुन्हा तिच्यासमोर उभा राहिला? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.